भारत पाक सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा। अभिषेक शर्मानं पाकला धुतलं। तू बॉल टाकरे। पहिल्याच बॉलवर 6 मारत अभिषेक शर्मानं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं, तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रॉफ सोबत खडाजंगी। आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात। भारतानं 6 विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला। भारत पाक सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची गोळीबाराची ॲक्शन। कर्नाटकात आजपासून जातीय जनगणना सुरू होणार। जनगणना 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार। देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। जीएसटीचे नवे दर लागू। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न। वन नेशन वन टॅक्स होणं गरजेचं। जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हेंचा केंद्रावर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 4 ची ठाण्यात ट्रायल रन होणार। घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी होणार। 10 वर्षात वेतन, पेन्शन आणि व्याज देयकावली खर्च दुपटीनं वाढला। सरकारचा खर्च 10 वर्षात 15,63,649 कोटींवर। राज्य सहकारी बँकेत पती आणि पत्नीला नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू। संभाव्य हितसंबंध, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी निर्णय। राज्य बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर। मुंबईत जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचं निर्माण। ताशी 320 किलोमीटर धावणारी ट्रेन आरामदायी, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासासाठी प्रसिद्ध।